माधवनगर कर्नाड रोडवर म्हाडाच्या स्कीममध्ये मोठा घोळ सुरू असून लाभार्थ्यांना पैसे भरून देखील गेले 2 ते 3 वर्षापासून ताबा दिला जात नाही। उलट लाभार्थ्यांना वाढीव किमती भरण्याबाबत पत्र देण्यात आले आहे। या विरोधात लाभार्थ्यांनी सांगलीतील म्हाडाचे उपविभागीय कार्यालयात बोंब मारून ठिय्या आंदोलन केले आहे। तर मूळ किमतीत घरे उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा कार्यालयात आत्मदहन करू, कुलूप तोडून फ्लॅटवर कब्जा करू असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे। माधवनगर कर्नाड रोडवर शासनाने 2018 मध्ये म्हाडाची स्कीम सुरू केली, मात्र कोविडमुळे ती स्कीम 2021 पर्यंत थांबली। 2021 ते 2023 या कालावधीत 64 लाभार्थ्यांनी स्कीममध्ये पैसे भरले। या लाभार्थ्यांमध्ये जवळपास 20% लाभार्थ्यांनी भूभाड्यासहित 100% म्हणजे 7,65,000 इतकी रक्कम बँक फायनान्स कंपनीतून कर्ज काढून भरली। या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचे 2,67,000 रुपये मंजूर झाले। ती रक्कम देखील म्हाडाच्या स्कीममध्ये वर्ग झाली आहे। यावेळी पैसे भरलेल्या लाभार्थ्यांना अवघ्या 6 महिन्यात फ्लॅटचा ताबा देऊ असे सांगलीतील म्हाडाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते। मात्र आज अखेर लाभार्थ्यांना फ्लॅटचा ताबा दिला गेला नाही, तर उलट 64 लाभार्थ्यांना 2,96,000 इतकी वाढीव रक्कम भरण्याचे पत्र देण्यात आले आहे। याबाबत बऱ्याच लाभार्थ्यांनी सांगलीतील म्हाडाच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली। पैसे न भरण्याबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले, मात्र पैसे भरावेच लागतील, अन्यथा आपल्याला मार्ग मोकळा आहे अशी माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। एकीकडे बँक फायनान्स कंपनीचे कर्ज काढल्यामुळे त्याचे हप्ते, तर घरभाडे आणि आता वाढीव 2,96,000 रुपये इतकी रक्कम आणणार कुठून या विवंचनेत असणाऱ्या लाभार्थ्यांनी एकत्र येऊन सांगलीतील म्हाडाचे उपविभागीय कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांच्या समोर कार्यालयात बोंब मारून ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांच्यासाठी फक्त उडवाउडवीची उत्तरे येत होती। अखेर लाभार्थ्यांनी कर्जाचे हप्ते, घरभाडे यामुळे आम्ही वाढीव पैसे भरू शकत नाही, तुम्ही फ्लॅटचा ताबा न देता पैशासाठी जोर जबरदस्ती कराल तर याच कार्यालयात आत्मदहन करू, तर काही लाभार्थ्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून कब्जा करू, मग काय व्हायचे ते होऊ दे असा इशारा अधिकाऱ्यांना दिला। आम्ही सामूहिक आत्मदहन करणार, पिटवून घेणार सामूहिक आत्मदहन, सामूहिक। आमचे आम्हाला तुम्ही देशगडीला लावले, आता मरतोच आम्ही, मेल्यानंतर तर तुमचं शांत होईल, तर दुसऱ्यानंतर याच्याकडे भावना नाही आहेत, त्यांच्याजवळ बोलून काय उपयोग नाही। बंद करू ऑफिस, तुम्ही अधिकार नाहीत ना, आम्हाला अधिकार कुठले नाही आहेत। ऐकून तर घेशील। हा बोला। इथं एखादं काम जे ठरलेलं असतं त्यानुसार काम करून घ्यायची जबाबदारी आहे की नाही आमची, त्यानुसार आम्ही काम करायला इथं माणसो। लक्षात घ्या, या ठिकाणी किंमत होणार आहे, बदल होणार आहे, चेंजेस होणार आहेत, हे आमच्या लेवलला होत नाहीत। तुम्ही का वाईट वरती कळवू तर द्या। लेखी 2 वर्षापासून जमा केलेला आम्ही इथं। आम्ही किंमत कळवल्यानंतर किती लोकांनी दिलं? आम्ही किंमत कळवल्यानंतर लेखी सुद्धा आम्ही 10 वेळा येऊन गेलोय। आम्ही यांना विचारा, तोंडाने सांगून लेखी